हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे हृदयातून आभारी आहे. तर कोण आलेला आहे? जुन्या माझ्या ताईंना माहीत असेल की गाडी कोणाची आहे. तर प्रभू मसाले म्हणजे मामा मामी आजी आजोबा, माझं आजोळ आणि आपल्या जच्या आईचं माहेर. तब्येत बरी आहे का? द्या बोलायचं नाही ऐकायचं म्हणजे बंड बघितलं नाही केलं खोटं घालून द्यायचं. सोनं नाही सांगचाल का नाही? आम्ही आणलं असतं की पेढ बिड ए रडू नको. आणवीला घेते थांब. मामी पूजा करून घ्या. मामी टाका तुम्ही. ती कधी फिरायची? रसा जरा पाणी आण ग प्यायला. अनंत या की पाया पडायला. या की पाया पडायला या पाया पडाय या जेसीपीच्या. चला येऊ का आपला जेसीपी आहे. ये या. टाका टाका त्या ह्याच्यात. दगड द्याय मागचा तुझा, नाही तर थोडा तुझा. मामाचा पाळणा फुटला. मामा तुमच्या पण दारात येतोय बघा जेसीबी. तुझ्या नाही का तकडा आलती आता सरळ करून मेन आपली पूजा झाली हो. देता दादा त्यांच्या चपल्या तोडायला लागला. इथे कॅमेऱ्यात यायला लागले. चला तर तकड घ्या ते टायमाला झालं तर बरं. आम्हाला तर दारात धोनी लावलेली. आम्हाला म्हणला रात्री आहे ना कोणतरी गेलं. मी सांगितलं भराभरा चला, ते लईच भराभरा गेलं म्हणून. हा मीच घे. आणि त्या तिथं जायला मग टू 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 करायला लागलं. अरे देवा, बांध एखादी बाई माणूस भ्यायचं की बाई. मग काय आता आपण उभारलोय, आपल्या संग तो गप्पा मारू शकतोय.
जावं घे. उशीर झाला तर केळी जायचं अजून. असं केलं वाऱ्यात तो आत्या टेकले ते तिला होतो आला आला आला. मस्त आले ती केळी. आता ही असं उतरली तर पिकणार का? होय. आता ही उतरली ना त्याला काय ते कार्पेट असतं. कार्पेट लावून पिकते ती पण असं न कार्पेट लावता पिकणार का? आता ही एकदा फळ दिलं की पुन्हा फळ देत नाही. अनंत का पहिल्यांदा घाला आणि मग साडी नेसवा. पाणी चटेवर चालता होईल तांबिया खाली ठेवा. ही पद्धत ना बऱ्याच जणांना थोडीशी वेगळी वाटेल किंवा काय चाललंय काय यांचं म्हणतील. शेतकरी लोकांना हे माहीत असेल आणि आमचे आजोबापासून हे करत आलेले आहेत. आजोबा करत होते, त्याच्यानंतर बाबा पण करतात. तर बघा, केळीची बाग तुम्ही लावल्यानंतर पहिलं झाडाला जेव्हा फळ येतं तर त्या केळीला ना साडी नेसवली जाते. जसं आपण बायकांचं डोहाळं जेवण वगैरे आपलं जे असतं की बघा 7व्या महिन्यात वगैरे तुम्ही जसं करता तसं असतं. ही केळी उतरायच्या आधी ना साडी आणली जाते, नवीन साडी नेसवली जाते, 5 सुवासनी बोलवून ओटी भरली जाते. त्याच्यानंतर मग 5 सुवासनी जेवायला घातलेल्या जातात. तर आज ना वाहन घेतल्यानंतर पण आमच्यामध्ये 5 सुवासनी जेवायला घातलेल्या जातात. तेवढंच अन्नदान होतं म्हणतात. आणि केळी ज्या वेळेला येतात तर तिच्या पण 5 सुवासनी अशा घातल्यात. तशा आज 11 सुवासनी आहेत, गाडीच्या पण आणि हिच्या पण, सगळे एकत्रच घेतलं त्यांनी. आणि हे ना मुलीनं करायचं असतं, लेकीनं घरच्या. आणि ही जी साडी असते ना आता ही नेसवलेली साडी, ही साडी हिला नेसवायची केळीला आणि हीच साडी घरच्या लेकीला दिली जाते. आमचे आजोबा होते ना तेव्हा आमच्या आत्या जवळपास ज्या होत्या त्यांना देत होते. आता आई बाबा करतात ना तर ती मला दिलं जातं. म्हणजे द्यायचा असा मान आहे बरं का. आता ज्यांना माहीत आहे नाही त्यांना सांगितलं मी, नाहीतर मग हे सगळं वाटेल की बाबा यांचं चाललंय काय, हे काय करतात. कारण गारवा पद्धत मी शेअर केली तर खूप सारे जणांच्या कमेंट आले की आमच्याकडे असं काहीच नसतं, आम्ही हे पहिल्यांदाच बघतोय. तर इकडे गावाकडच्या ह्या पद्धती आहेत आणि शक्यतो सोलापूर भागात, सांगली भागात ठराविक भाग धरूनच ह्या पद्धती आहेत. ठराविक भागात बघायला गेलं तर नाही अशा पद्धती. तुम्हाला आज कळलं असेल की केळीचं पण डोहाळं जेवण होतं, सुवासनी जेवायला घातल्या जातात. आता इथून पुढं जे काय असेल ते केळी उतरली जाते, पिकवली जाते, विकली जाते. हे आमचं विक्रीसाठी आहे. खातो तरी भरपूर, पण विकायला सुद्धा ह्या केळी ज्या असतात ना बाबा घेऊन जातात. सुट्टी आहे ते लागले वाटतं. मच्छर चावले. तुम्ही कुठं गेलाय? कोण त्याच्या आधी नुसतं गाडी अजून कोण लावणार? आई जर उडग. तर आमच्याकडे ना जेव्हा तुम्ही नवीन विहीर पाडता, बोर, घर आणि वाहन जर असेल तर आपले जवळचे मित्रमंडळी, नातेवाईक, पाहुणे ज्या वेळेला येतात पूजा करायला तर ते येताना आहेर घेऊन येतात. सोबत गारवा म्हणजे आता मी तेवढे पदार्थ केले तसंच यांनी एखादा पदार्थ, कोण लाडू, केळी वगैरे, तसं विद्या पण घेऊन आलेली होती. कारण इकडे ह्या पद्धतीचं आहे. तर बऱ्याच जणांना म्हणजे नवीन पद्धती वाटतील की बाबा एवढं असतं का? हो असतं, इकडे तरी असतं. या ह्यानं काय होतं सांगते तुम्हाला मी. 4 माणसं एकत्र येतात, एक जोडून ठेवण्याची पद्धत जी असते ना ती या कार्यक्रमातून होते. आता बघायला जर झालं तर भले विद्या जवळ आहे पण जाणं येणं जास्त होत नसतं, बरोबर. मामा मामीचं सांगते, आमचे मामा तर एवढे बाबा बिझी असतात ना, 17 उद्योगन 17 हे आहे की एक रात ते कोल्हापूरमध्ये काढली ती चुकून काढली म्हणायचं, नाहीतर आहे ना कुठे एक रात सुद्धा काढणार नाही आहेत. बघा आता भाच्याने JCB घेतला,
मानापानाने घेऊन आले, कौतुकानं सगळं केलं. हे का केलं? हे केलं म्हणूनच ते आले. इतर वेळी यायचं म्हटलं तर जतमध्ये येऊन कामं करून जातात. हे पण लोकं अक्षरशः म्हणजे कुठेही जायचं झालं पंढरपूरला वगैरे तर येता येता उभ्या रस्त्यावरनं येतात. कधी कधी जात पण नाहीत. का? प्रत्येकाचे व्याप आहे. पण अशा हिशोबानं हे एकत्र येणं म्हणा, हे मानपान देणं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टीमुळे एक तुमचं नातं किती घट्ट राहतं बघा. आता मामांना पण नातवंड आली, आईला पण नातवंड आली, तरीही बहीण भाऊ येतात जातात, जे काय ज्याचा त्याचा मानपान करतात. तुम्हाला सांगू हेच महत्त्वाचं असतं. रोज कोण किती बोलतं, कोणाला किती कोण देतं घेतं, याला काही म्हणजे काडीचंही महत्त्व नाही. पण ठराविक गोष्टींमध्ये तुम्ही सामील होता, येता, एकमेकाचं सुखदुःख बघताना याला महत्त्व असतं. आणि आम्ही तर ते म्हणजे त्याचे उपकार मानतो की बाबा ते महत्त्वाचं आहे. इतर वेळी रोज उठून फोनवर बोललं आणि हे झालं आणि ते झालं म्हणजेच तुमचं रिलेशन चांगलं आहे, नातं चांगलं आहे, अजिबात नाही. आता आमचं जर बघायला गेलं तर आमची बोलणी खूप कमी प्रमाणात सगळ्यांशीच होतात. पण प्रत्येकजण सुखात आणि दुःखात आपल्या सामील होतं, याला महत्त्व आहे. तर असो त्याने आयर केलेला आहे आणलेला, कारण आता हे आईच्या माहेरचा आयर आईला आला. त्याच्यानंतर मग हे सुवासिनींचं जेवणाचं वगैरे इथं सुरू आहे. आणि मला मामा मामीचं म्हणा, आजी आजोबांचं म्हणा, हे कौतिक का जास्त आहे सांगू, की आताच्या ह्याच्यामध्ये खूप अंतर पडत गेलेलं आहे नात्यांमध्ये. पण त्यांनी ना की भाचीचं काय कार्यक्रम असू दे ते हजर, किती बिझी असू दे हजर राहतात. भाच्या जाता होतं आले, बहिणीचं काय असू दे येतात जातात. आणि आमचंही तेच आहे की काही असू दे, मग सुखाचं असू दे किंवा एखादी दुःखद काय असू दे, कोणाला लागलं पडलं धडलं काय असू दे, आम्ही जातो येतो. म्हणजे हे आमचं एक बॉन्डिंग आहे आणि परमेश्वराची चरणी प्रार्थना आहे की बाबा हे असंच राहू दे. तुम्ही राहा मी गाडी. ओ मामा आयर करायचा या. आत्या हे जाता जाता तुम्हाला सोडतील तिथं. कोण नाही येईल होत नाही बघा तुम्हाला, कोणी आलं नाही. काय काम आहे तुम्हाला? काय चाललंय? जावा जावा काढावे. ह्यांचं होती पहिला, ह्यांचं होती पहिला. लय दंगा घालते त्या ग. नाही 10 वाजायच्या आत येतो तो. काय सारखंच अगं नका साडी नको का करायचं घरात मस्त आहे. अंगणात थंड आहे, मनाय थंड आहे, मरायची थंड आहे. ए बाई नंदी कुठं आहे रे? नंदी कुठं आहे? त्याच्या जबत जातो मी. तू बसलं रे त्याला बदल तर बसला की. हा आता ते नारळ आणि तो तांदूळ घेऊन यायच्या वाटू बाबा. सगळे का हा कपडे तुम्हाला दिली का नाही, त्यांनी ठेवून घेतली. अप्पया हा काय रेषा वाढायची नसते त्या. कशी दोन्ही पण येऊन बसलेत मांडीवर ग. चला की आता वट्टीत कसं घ्यायचं मामीने. आजी म्हणत नाही ती, तुमची ती काय म्हणते ती. हो वेळान झाले तुम्हाला म्हणायचं. एक कमी मात्र खूप जाणवते म्हणजे काय, आमच्या बाबांचे बाबा सागरच्या ह्याच्यात तरी एवढे प्रचंड आनंदी झाले असते ना, पण काय माहीत त्यांना ना लग्न बघायला मिळाली ना मुलं बाळं काही बघायला मिळालं. आम्हाला ते एक खूप वाईट वाटतं, कारण बघा आईकडचे बाबा आहेत ते सगळं बघतात, पण आमच्या बाबाचे पण बाबा हसायला हवे होते. आमच्या तिघांवर प्रचंड त्यांचा जीव होता आणि खूप प्रेम करायचे. आई संग सुद्धा त्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं होतं. तोडायचं असते काय म्हणजे असं झाड होय नष्ट आहे. मला पण माहित नाही, आमच्यात केळच नाही. ती काय केळाची एकच ही तोडते ती का म्हणते त्या. म्हणजे आता सगळे आली ती ना, मग ती काढता येत नाही. ती काय एकच करायचं दोन काढली ती. मग ती लावली एवढं जरी लावलं तर पिकते. होय मग चला, ह्या लोकांची एक कमी मात्र आहे की येतात आणि कार्यक्रम झाला की लगेच सुटतात. ते थांबत म्हणून नाही आहेत. कार्यक्रम होऊन जेवून साईडला होतात नाही तोपर्यंत मामाची गडबड. ते सागर आणि ते मामा मला एकच नमुना वाटतात. का झालं चला चला चला
आवरा आवरा आवरा. त्यांच्या तोंडात बाकी काही नसतं. यांचं पण तसं सुरू झालं नाही, मी सोडून जातो सगळ्यांना, माझं पुढं काम आहे असं. चला ताई निघालेले आहेत. पाठवते. तुलाच घ्यायला लागल्या, तू किती नाजूक आहे दाखवायचे. नाही तुझा नातू का रडायला लागलाय माहितीये? तेव्हा म्हणायला लागलाय ती साडी फेडू नको, रस्सिकाला म्हणतोय साडीच घाल. होय हा अगं त्याला साडी नेसलेली आवडते आई. हा तेव्हा रडायला लागले बघ, आता साडी का फेडली म्हणून. काय ग बाई, काय अवघडच आहे की केस. कमालच झाली म्हणायचं.